जर आपल्याला लक्षात येईल की इथे एक उखळ आहे. हे उखळ ज्या अर्थी इथे आहे त्या अर्थी एक गोष्ट लक्षात येईल की या वाड्याच्या बरोबर जवळच भोजनगृह असावं. कारण साधारणतः उखळ हे कुटण्यासाठी म्हणून वापरलं जातं, याच्यावरनं आपण अंदाज बांधू शकतो की इथं भोजनगृह असावं. असंच पुढे वाड्यामध्ये पाणी पुरवठा कसा केला जात असे काही नळ आहेत ते आपण बघूयात. आता जे मी म्हटलं की अगदी वाड्याच्या शेजारी पाण्याची व्यवस्था आहे. हा शिवकालीन तांब्याचा नळ आपल्याला इथे दिसतोय. आता अर्थात तो तुटलेला आहे, पण ज्या अर्थी हा नळ इथे आहे त्या अर्थी वाड्याच्या अगदी भोवती इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ही कशी असावी, ही कशी इथे केलेली असावी, तर इथे अगदी जवळच पाण्याची टाकी आपल्याला दिसते. या टाकीतनं म्हणजे टाकीच्या बरोबर जवळ हा नळ आहे, याचा अर्थ या टाकीचा वापर करून इथे पाणी खेळवलं असावं असं वाटतं. राजभवनाच्या इमारतीकडून आपण जातो ते रायगडावरच्या अत्यंत पवित्र स्थानी, म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाच्या स्थानी. याच ठिकाणी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. सिंहासन असलेल्या इमारतीच्या मध्यभागी एक चौथरा असून यावर 32 मण वजनाचं सुवर्ण आसन मांडलेलं होतं. शिवरायांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. भारतातील पवित्र नद्यांचं तीर्थजल या ठिकाणी अभिषेक प्रसंगी वाहिलं. शिवरायांच्या सिंहासनाची ही जागा आजही देवघराप्रमाणे पवित्र मानली जाते. सिंहासनाची इमारत साधारणतः बाले किल्ल्याच्या मध्यभागी असून सिंहासनाच्या बरोबर समोर असणारा नगारखाना आपल्याला अगदी स्पष्ट दिसतो. डगलस नावाच्या पाश्चात्य प्रवाशानं आपल्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकामध्ये रायगडावरील या नगारखान्याचं शिल्प हे कायरो आणि दमास्कस यातील शिल्पांचं स्मरण करून देतं असं म्हटलंय. नगारखान्याच्या वरच्या बाजूला बैठकीची जागा आहे. वरती जाण्यासाठी 29 पायऱ्या चढून जावं लागतं. रायगडावरील हे सर्वात उंच ठिकाण. राज्याभिषेकाचा सोहळा किती दिमाखात पार पडला असावा याची कल्पना करत आम्ही नगारखान्यातून बाहेर पडलो. शिवरायांच्या राजधानीतील वास्तूंपैकी आणखीन एक प्रेक्षणीय वास्तू म्हणजे बाजारपेठ. या बाजारपेठेच्या दुकानांचे चौथरे आजही शिल्लक आहेत. बाजारपेठेतून जाणारा रस्ता हा 13 मीटर रुंदीचा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 22 दुकान आहेत. या दुकानांच्या जोत्याची उंची ही घोड्यावर बसून वस्तूची खरेदी करता येईल एवढी ठेवली आहे. प्रत्येक दुकानाचे 2 भाग असून दर्शनी भाग हा विक्री केंद्र आणि दुसरा भाग भांडार म्हणून वापरण्यात येत असे. रायगडावरील बाजारपेठेच्या मध्यभागी एका दुकानावर नागाची एक उठावदार आकृती कोरली आहे. हे शिल्प सोडल्यास इतर कोणतंही शिल्प बाजारपेठेत आढळत नाही. बाजारपेठेतून एक रस्ता हा दारू कोठाराकडे जातो आणि एक रस्ता जगदीश्वर मंदिराकडे. आम्ही प्रथम दारू कोठाराच्या दिशेने गेलो. दारूची कोठारं ही मुख्य वस्तीपासून दूर असावीत अशी शिवरायांची राजनीती सांगते. मी आता जिथं उभा आहे माझ्या मागे तुम्हाला दिसत आहेत ती दारू कोठार आहेत. रायगडावरची दारू कोठार आहेत. महाराष्ट्रामध्ये जेवढे दुर्ग आहेत या सगळ्या दुर्गांवर दारू कोठारे असतात, पण रायगडावरचं दारू कोठार हे सगळ्यात मोठं आहे. या दारू कोठारांमध्ये पूर्वीच्या काळी तुफानमधली दारू, त्याचप्रमाणे तोफगोळे, छोटे विविध प्रकारचे तोफगोळे इथे असायचे. ही दारू कोठारं जी आहेत ही किल्ल्यापासून तशी बरीच दूरवरच्या अंतरावर असतात. आता देखील जिथे किल्ल्याचा दरी सुरू होते
त्याच्या टोकावर ही दारू कोठार आहेत. कारण याचं कारणही तसं आपण बघायला गेलं तर आपल्याला कळतं की उद्या दारू कोठारांना काही समजा त्रास झालाच तर त्याची इजा ही किल्ल्याला बसू नाही, गडाला बसू नाही, म्हणून हे दारू कोठारं लांब असतात. एक वेगळा भाग मला इथं तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे या दारू कोठारांच्या भोवतीची एक संरक्षण भिंत आपण त्याला म्हणूया, त्याचं संरक्षण करण्यासाठी निरगुडाच्या झाडांचा वापर केला जायचा. हे झाड आता माझ्या समोरच आहे. हे एक सगळं विशेष त्यातलं आपल्याला सांगता येऊ शकतं. दारू कोठारांकडून थोडं पुढे चालत आलं की टकमक टोक लागते. टकमक टोकापाशी गडाचा भाग चिंचोळा झालेला असून उजव्या हाताला खोल कडा आहे. टकमक टोक म्हणजे इतिहास काळातील कडेलोटाची जागा. राजद्रोही फितुरांना या कड्यावरून अक्षरशः ढकलून दिलं जात असे. इंद्रजित, या टकमक टोकाविषयीची एक दंतकथा आहे. मला सांगा ना ती जरा थोडक्यात. अशी कथा या ठिकाणी सांगितली जाते की शिवाजी महाराज एकदा या ठिकाणी आलेले होते. शिवाजी महाराजांच्यावर छत्र धरणाराही आलेला होता. वाऱ्याचा अचानक एक झोत मोठा आला आणि त्या झोतानं छत्र धरणारा तो छत्रधारी जो होता तो उडाला उंच आकाशात. महाराजांनी त्याला सांगितले की छत्री सोडू नको, आणि तो त्याने छत्री जाम धरली आणि हळूहळू जसं एखादं पॅराशूट खाली उतरतं तशा पद्धतीने तो छत्रीधारी इथल्या एका खालच्या गावात उतरला. अशी कथा या ठिकाणी सांगितली जाते. आणि पण त्या काळामध्ये आपण म्हणतो कडेलोट इथनं करायचे. हो असे खरंच कडेलोट केल्याचे काही संदर्भ आहेत ना. शिवकालातला संदर्भ आपल्याला कडेलोटाचा मिळत नाही, पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणावरून कडेलोट केल्याचे उल्लेख आहेत. तसंच पेशवाईमध्ये सुद्धा पोतनीसांच्याकडे हा गड होता. त्यावेळेला पोतनीसांचा प्रामाणिक असणारा रायनाक महार जो होता त्याचा कडेलोट ही पोतनीसांची प्रामाणिक होता, पण पेशव्यांना त्यानं तो गड जिंकण्यासाठी मदत केली नाही, म्हणून रायनाक महाराचा कडेलोट इथून केलेला होता. आणि तिची समाधी सुद्धा आपल्याला खाली पाहायला मिळते त्या रायनाक महाराची. रायगडावर एक रत्नशाळा आहे. रत्नशाळा म्हणजे मौल्यवान रत्न, जड जवाहीर ही सुरक्षित ठेवण्याची जागा. ही जागा तळघरामध्ये आहे. 1674 ते 76 या काळामध्ये रामाजी दत्तो हा शिवाजी महाराजांच्या रत्नशाळेचा अधिकारी होता असा उल्लेखही सापडतो. रत्नशाळा बघून झाल्यानंतर आमचा प्रवास अखेरच्या टप्प्याकडे सुरू झाला, अर्थातच जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने. जगदीश्वराच्या देवळाच्या परिसरामध्ये काळ्या घडीव दगडांच्या फरशा बसवण्यात आल्या आहेत. या मंदिराची गणना ही हेमाडपंथी प्रकारामध्ये करता येईल. परंतु मंदिराची उभारणी ही मुस्लिम शिल्पाप्रमाणे केलेली आपल्याला आढळते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर एक शिलालेख कोरलाय. त्यावर लिहिलंय की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर. इतके सगळे किल्ले महाराजांनी बांधले कसे? ते कोणी बांधले? शिवाजी महाराजांचं बांधकाम खातं खूप प्रबळ होतं. शिवाजी महाराजांच्याकडं अर्जुनी यादव, हिरोजी इंदळकर, रुद्राजी म्हस्के असे बांधकाम खात्याचे प्रमुख होते. आणि त्या प्रत्येकाकडं 9,000 कारागीर होते. या हिरोजी इंदोळकरांची ही पायरी, हिरोजी इंदुलकरांचं नाव या पायरीवर कोरलेलं आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर म्हणून. असे शिवाजी महाराजांचे स्थापत्य विशारद आणि एवढे मोठ्या संख्येनं ते कारागीर असल्यामुळं हे जे प्रचंड जे सगळे किल्ले दिसतात त्याच्या तटबंद्या आणि त्याच्यावरच्या प्रचंड इमारती ह्या कमी वेळांमध्ये, प्रतापगड सारखा किल्ला तर आपल्याला माहित आहे की 2 वर्षामध्ये बांधून पूर्ण झाला. पैसा आणि मनुष्यबळ आणि हिरोजी इंदुलकरांसारख्या माणसांचं स्वामीनिष्ठा, त्याने शिवाजी महाराजांच्याकडे दुसरं काय मागितलं नाही. एखादं वतन मागितलं नाही, एखादा किल्ल्याची किल्लेदारी मागितली नाही. त्याने एवढंच मागितलं की मी हे सगळं बांधकाम केल्यानंतर माझं नाव या किल्ल्याच्या या जगदीश्वराच्या पायरीवर
राहावं तेवढंच मागितलं आणि त्याचा हा शिलालेख आहे. महादेवाचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडलो की आपल्याला दिसते ती शिवरायांची समाधी. शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार जगदीश्वर मंदिराजवळच झाले. या ठिकाणी एक चिरेबंदी अष्टकोनी चौथरा बांधण्यात आलाय. 1926 मध्ये जेव्हा या चौथऱ्याचा जीर्णोद्धार झाला त्यावेळी त्यावर छत्रीही उभारण्यात आली. रायगडावरचं हे आणखीन एक पवित्र स्थळ. याचं पावित्र्य आजही जपलं जातंय. समुद्र याचे जल मोजवेना, मध्यानीचा भास्कर पाहावेना, मुष्ठीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी रूप जिंकवेना. असा हा तळपणारा शिवभास्कर. किल्ले शिवबाचा या आपल्या कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग आहे. आतापर्यंत आपण पन्हाळगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड आणि रायगड हे चारही किल्ले पाहिले. ते कसे बघायचे ते आपण बघितलं, त्याचा इतिहास आपण बघितला. खरोखर हे किल्ले बघितल्यानंतर त्या गडपती, दुर्गपती अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा.